हां, तर चला गुड मॉर्निंग सर्वांना आणि श्री स्वामी समर्थ. तर बघू शकता माझी सकाळ मस्त अशी आपल्या टेरेसपासून झालेली होती. कसं आहे ना, अंघोळ वगैरे झाल्यानंतर मस्त असे टेरेसवर गेल्यानंतर कपडे वगैरे वाळू घातले आणि म्हटलं चला थोडासा तुम्हाला टेरेसचा पण व्ह्यू दाखवून देऊया नाही का, कसं आहे ते टेरेसवर पण केलेलं मी. तर बघू शकता मस्त अशी म्हणजे ही झाडं तर माझ्या म्हणजे आईच्या हातची लावलेली आहेत. तर मस्त अशी मम्मानी वरती झाडं वगैरे लावलेली होती आणि नंतर मस्त असा खालचा व्ह्यू बघू शकता किती छान वाटते नाही का. आणि किती मस्त एकदम असं प्रसन्न वाटते सकाळी सकाळी. तर मग म्हटलं चला मस्त असा तुम्हाला व्ह्यू वगैरे दाखवून देऊया आणि थोडीशी टेरेसची पण शेअर करून देऊया म्हटलं तुम्हाला थोडी नाही का, कसं काय वाटतं आमच्या कॉलनीत वगैरे. तर बघू शकता ही अशी कॉलनी आहे आमची छान एकदम मस्त. आणि अंघोळ वगैरे झाल्यानंतर मी मस्त अशी देवपूजा वगैरे करून घेतलेली होती. मस्त फुलं वगैरे हे ते करून कसं आहे ना, सकाळी सकाळी म्हणजे फुलं मी नाही तोडत, फुलं मम्माच तोडून ठेवतात. जेव्हा ते शेतात जातात ना तर ते लवकर उठतात, मग आईच फुलं वगैरे तोडून ठेवतात. आणि नंतर मग म्हटलं चला स्वयंपाक करायचं होतं. तर स्वयंपाकात आज मला बनवायची होती मसाला वांगी. तर मसाला वांगी तर साधी तर गोड लागतच नाही, तर आपल्याला माहितीच आहे. मग त्याच्यामुळे मी मस्त असा मसाल्याची तयारी करणार होती. मसाल्यासाठी मस्त असं खोबरं वगैरे कट करून घेतलं, कांदा आणि लसूण पाकळ्या. त्याच्यामध्ये म्हणजे खडा मसाला आम्ही टाकत नाही. कसं आहे ना, आईला वगैरे ॲसिडिटी आणि अण्णा पण जास्त आवडत नाही. त्याच्यामुळे मग मी खडा मसाला वगैरे जास्त ॲड करतच नाही त्याच्यामध्ये. असला तर मग आपला किचन किंग किंवा सुहाना मसाला असेच मसाले टाकते. तरी काय येते ना, भाजीची टेस्ट पण छान होते आणि एकदम मस्त म्हणजे छान लागते नाही का. तो खडा मसाला जर टाकला आपण तर थोडी वेगळीच टेस्ट येते भाजीची. मग त्याच्यामुळे म्हटलं नकोच. तर मस्त अशी मसाला वगैरे मस्त भाजून घेतलेला होता आणि एक साईड वांगी टाकलेली होती मी मस्त तेलात. आधी ते वांगे मस्त छान अशी कापून घ्यायची, 4 भाग करायचे एका वांग्याचे आणि नंतर ते मस्त असे तेलात फ्राय करायचे. आणि तेलात फ्राय झाल्यानंतर मस्त ती अशी काढून घेतली होती. नंतर मस्त मिक्सरमधनं मसाल्याचा तर जो मसाला असतो ना तो मस्त असा ग्राइंड वगैरे करून घेतला होता. आणि बघू शकता मसाला असा ग्रीन दिसत आहे, बरोबर आहे ना. आणि त्याचा कलर आता थोडा मस्त असा चेंज होऊ द्यायचा, मस्त तर रेड रेड थोडासा कलर येतो. तर तसा कलर झाल्यानंतर मग मस्त अशी वांगे वगैरे टाकून दिली मी. कसं आहे ना, मसाला जर चांगला झाला तरच भाजी छान येते, नाहीतर मग ती भाजी पण एकदम बेचव लागते, ती मग खावं पण वाटत नाही, बरोबर आहे. तर मग मस्त असा भाजी वगैरे केल्यानंतर माझा चहा राहिलेला होता सकाळचा घ्यायचा. मग मस्त चहा वगैरे घेतला. म्हटलं चला चहा वगैरे ठेवून देऊया. आणि मस्त असं चहा वगैरे झालेलं होतं माझं. मग म्हटलं चला मस्त चहा वगैरे एन्जॉय करूया आणि तुम्ही पण या फ्रेंड्स चहा घ्यायला. तर मेनू बघू शकता, मेनू आहे मस्त अशी वांग्याची मसाल्याची भाजी केलेली होती आणि त्याच्यासोबत मस्त अशी आलू मेथीची मिक्सवाली भाजी केलेली होती आणि राईस त्याच्यासोबत मस्त अशा गरमागरम चपात्या होत्या. तर चला फ्रेंड्स भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.